वेलकम टू माय लाईफ विथ स्नेहल यूट्यूब चॅनल. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. तर कंटिन्यू करू आता आपण. चला तर हे बघा, मी चमचमीत खिचडी भात बनवली आहे. एकदम सिंपल आहे. कशी बनवली ती बघा. आता 2 वाटी मुगाची डाळ घेतली आणि 2 वाटी तांदूळ घेतला. तर आपल्या ह्यानी घ्यायचं, तुम्हाला किती करायचं तेवढ्या ह्यानी घ्यायचं. कमी जास्त आपल्या तुमच्या ह्याच्या आहे, पण इक्वल ठेवायचं. मुगाची डाळ आणि तांदूळ ह्या दोन्हीची क्वांटिटी इक्वल ठेवायची, वेगवेगळी नाही ठेवायची. ते स्वच्छ साफ करून घ्यायचं. जर खराब पण असं असेल, म्हणजे खराब नसलं तरी पण तुम्ही एकदा बघून घ्यायचं क्लीन, कारण एखादा खडा वगैरे असू शकतो. तर मी ते आधी स्वच्छ साफ करून घेतलं. तुम्ही पण घ्या, डायरेक्ट नका टाकू. तर चला, मला डाळ आणि तांदूळ एकत्र करायचे आणि स्वच्छ वॉश करून घ्यायचे. कारण तुम्ही नीट केलं तरी पण ते मायग्रेट करायला लागतं. सो तुम्ही ते धुवून घ्यायचं स्वच्छ एकत्र. तर मस्त मी बघा धुवून घेतलं आहे. आता पाण्याने धुवून घ्यायचं. जास्त पाणी होतं, जरा जास्त, म्हणजे स्वच्छ निघेल. तर बघा, मी 2 तांबे पाणी ओतून स्वच्छ धुवून काढते. तुम्ही पण असं धुवून काढा आणि खिचडी खूप छान होते. तुम्ही पण अशी एकदा बनवून बघा, खूप छान लागते. ट्राय नक्की करा एकदा. ट्राय केलं तर तुम्हाला समजेल किती छान लागते. मला खूप आवडते. माझ्या नवऱ्याला, मला आवडायच्या आधी माझ्या नवऱ्याला खूप आवडायची, म्हणून मी बनवायला सुरुवात केलेली होती. आणि त्याला आता खूप आवडतं. आम्हाला आपण रेसिपी सगळ्यांवर शेअर करावी, त्याला आवडते. तर बघा, मी स्वच्छ तांदूळ धुवून घेतला आहे आणि थोड्या वेळ पाण्यामध्ये, तांदूळ आणि डाळ दोन्ही थोड्या वेळ पाण्यामध्ये ठेवते. तोपर्यंत इकडे कुकर लावायला कुकर वगैरे घेतला आहे. पाणी ओतते त्याच्यामध्ये. जे आपण आता तांदूळ वॉश केलेले आहेत, जे थोडे भिजायला ठेवलेत, ते आपण त्यातनं काढून कुकरमध्ये टाकूया. कारण कुकरमध्ये आपल्याला परत मीठ वगैरे टाकायचे. तर बघा, मी तांदूळ काढून घेते. स्वच्छ पाण्याने धुवून थोड्या वेळ भिजू घातले आणि नंतर आपण आता कुकरमध्ये काढून घेतोय. अशा प्रकारे तुम्ही एकदा करून नक्की बघा. मला वाटते तुम्ही जर केली तर तुम्ही म्हणता खरंच खूप छान होती. खिचडी भात आजारी असणाऱ्या लोकांसाठी बेस्ट आहे. तर तुम्ही करून नक्की बघा. बघा, माझी खिचडी झाली. कुकरला लावते मी. त्याच्या अगोदर मी त्यामध्ये मीठ टाकते. मीठ चवीनुसार टाकायचं. जास्त कमी तुमच्या ह्याच्यावर डिपेंड आहे. आणि मी तर हातानेच टाकते मीठ, कारण मला अंदाज हातानेच लागतो. फक्त जास्त करून हातानेच लागतो. मला चमच्याने नाही कळत किती टाकायचं आणि किती नाही ते. सो मी हातानेच टाकते. प्रत्येकाची आपापली पद्धत असते, जर तो तुम्ही तसं करून घ्या. तर आता आम्ही हळद टाकली बघा. हळद पण मापानेच टाकायची. जास्त आता हे तर मी क्वांटिटी नाही सांगू शकत, कारण प्रत्येकाची क्वांटिटी वेगवेगळी असणार. तांदळाची आणि गव्हाची कमी जास्त करायची. सो मी तर 4 फुलपात्र घेते. 2 फुलपात्र तांदूळ आणि 2 फुलपात्र डाळ. त्याच्यामध्ये तेल पण टाकून घ्यायचं थोडंसं, कारण भात छान शिजतो, सुटसुटा होतो. सो तर मी ह्यामध्ये बघा काय टाकलेलं, मीठ, तेल आणि हळद. मस्त आता कुकर लावला आहे बघा. तर 5 मिनटं नाही, पण 10 मिनटं ठेवायचं कुकर. 10 मिनटामध्ये लगेच शिजतो. 10 मिनटं पण ठेवायची गरज नाही, 5-6 मिनटं ठेवला तरी होतं. ते क्वांटिटीवर डिपेंड आहे. बघा, शिट्टी वाजते माझी. आणि मी तिकडं कुकरला शिजवून घेतलेलं आहे. शक्यतो 5-6 शिट्ट्या लावून घ्यायच्या. बघा, मस्त भात शिजलेला आहे. छान दिसतोय का नाही बघा. माझ्याकडून थोडा खाली लागलेला आहे, कारण मी लक्ष नाही दिलं लवकर. मला दुसरं काम चालू होतं. सो तर बघा, आणि ह्याच्यासाठी आता आपल्याला फोडणी द्यायची. तर फोडणी द्यायची त्यासाठी आपल्याला आधी कांदा, टोमॅटो आणि लसूण आणि आलं दोन्ही बारीक करून घ्यायचं. मी आलं लसूण घरीच बारीक केलं, मी नाही विकतचं आणलं. घरचं आलं लसूण छान लागतं. सो तुम्ही तुमच्या ह्याने करून घ्या. कांदा पण एकदम बारीक चिरून घ्यायचा. आलं लसूण बारीक करून घ्यायचं आणि टोमॅटो पण एकदम बारीक चिरून घ्यायचे. बारीक चिरलं त्यामध्ये मस्त स्वाद उतरतो. सो मी तर बारीक चिरून घेते. मी ट्राय केलं 2-3 वेळा. मोठं ठेवून पण बघितलं आणि छोटं करून बघितलं, तर हे छान होतं. नंतर कढई ठेवायची आणि तेल ओतून घ्यायचं. शिजवताना पण मी तेल टाकलं होतं. आता पण तेल टाकायचं आहे आपल्याला. आपल्या क्वांटिटीनुसार तेल टाकून घ्यायचं आधी. आणि थोडं तेल गरम होऊन द्यायचं. थंड तेलामध्ये जिरे नाही टाकायचे, मग तशी फोडणी छान बसत नाही. तर थोडं तेल गरम होऊन देते बघा. मी गरम झालेलं आहे तेल आता.
तर चला मी थोडं त्यामध्ये आता जिरं टाकते. जिरं टाकायला क्वांटिटी जास्त टाकायची नाही, जिऱ्याची कमी टाकायची जरा, कारण जास्त जिरं टाकाल तर मग ते बरोबर नाही लागणार. जिरं मस्त तेलामध्ये उकळून घ्यायचे. थोडंसं तिला थोडंसं उकळलं पाहिजे, थोडंसं कडक फोडणी बसली पाहिजे असं जिरं आपण यूज टाकायचं. म्हणजे थोडं जास्त तेल गरम नाही करायचं, करपतं. कमी पण नाही करायचं की मग ते छान फोडणी नाही बसणार. मापात तेल गरम करायचं, कमी फ्लेमवरच तळून घ्यायचं. हे त्याच्यामध्ये बारीक केलेला कांदा टाकला आहे बघा. कांदा मस्त भाजून घ्यायचा आहे आपल्याला. कांदा पण करपून नाही द्यायचा आणि कच्चा पण नाही ठेवायचा. छान खरपूस कांदा भाजून घ्यायचा आहे. कांदा भाजायला जरा वेळ लागतो, इथे जास्त टाईम लागतो फोडणीला. आता अदर गोष्टींना नाही टाईम लागत. बघा माझा कांदा छान भाजत आला आहे. असाच चांगला खरपूस कांदा भाजून घ्यायचा मस्त. आणि आता टोमॅटो टाकायचा. मग कांदा थोडा भाजला आला लालसर व्हायला लागला की मग टोमॅटो टाकून घ्यायचं. जास्त कांदा भाजल्यानंतर पण टोमॅटो नाही टाकायचं, मापामध्येच टाकायचं, कारण मग कांदा करपून झाला आणि टोमॅटो कच्चा राहील. सो एकदम मिडल टाईमलाच टाकायचं, छान टोमॅटो पण त्यामध्ये विरघळेल. टोमॅटो छान विरघळलं पाहिजे असं फोडणी द्यायची. ह्या गोष्टी भाजायला वेळ लागतो. तर बघा आता मी त्याच्यामध्ये आपण जे लसूण आणि आलं बारीक केलं तर ते पण टाकून घ्यायचं. आलं आणि लसूण पाहिजेच, कंपल्सरी पाहिजे खिचडी भात करायचा असेल तर, त्याचाच खरा स्मेल त्याच्यामध्ये उतरतो आणि चवीला मस्त लागतं. आणि कोथिंबीर पण टाकायची आपल्याला. इंग्रेडियंट देईन तसे मी डिस्क्रिप्शनमध्ये, पण हे पण बघा, लक्ष देऊन बघा. तर मी सगळ्या प्रकारचे मसाले काढून घेते. मी मटन मसाला त्यामध्ये थोडा घेतलेला, छान म्हणजे छान चवीला लागतं, तर मी ते पण घेतलेलं. थोडं धनिया पावडर पण घेतलेली. आमच्यात पावभाजी मसाला पण होता सर, तो पण टाकलेला. आणि पनीर मसाला पण टाकलेला. तुम्ही तुमच्याने मसाले टाका, म्हणजे शक्यतो टाकायचे मसाले, तर चव छान लागेल. 2-3 मसाले टाका. आणि गरम मसाला पण मी टाकला आहे, गरम मसाला पण टाकायचा. बाकीचे नसले चालेल, पण गरम मसाला, धनिया पावडर आणि थोडं आपलं लाल तिखट असतं ते टाकायचं. आपल्या चवीनुसार. तिखट एखाद्याला नसेल आवडत तर शक्यतो खिचडी भात हे तिखट नसतं, पण काहींना आवडतं झणझणीत तर टाकायचं. आम्हाला तरी आवडतं, सो मी तरी जास्त टाकते थोडी चटणी वगैरे. तर चटणी पण टाकली. आपले लाल तिखट असतं ते टाकायचं. बघा मी सुहाना मसाला पण टाकला, सांबार मसाला आहे तो पण टाकून घ्यायचा. एका डिशमध्ये सगळे मसाले काढून घ्यायचे म्हणजे करपत नाही. तोपर्यंत इकडं कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजलं आहे बघा. असं छान एकत्र भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये मसाला टाकायचा, म्हणजे एकत्र गोळा होतं मस्त. मिक्स व्हायला प्रॉब्लेम येत नाही, मस्त त्याची चव लागते. टोमॅटो बघा सगळं विरघळलं आहे आणि कांदा पण विरघळला. अशा गोष्टी करून घ्यायच्या. चांगलं फोडणी दिली तर छान होते कोणती पण भाजी. सो मी चांगली फोडणी देते बघा. चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि थोड्या वेळ लो फ्लेमवर ठेवायचं. आता जो आपण खिचडी शिजवून घेतली, जो आपण भात, तांदूळ आणि डाळ जी शिजवून घेतली ती त्यामध्ये टाकायची. आता बघा मी टाकते. आता गॅस लो फ्लेमवर ठेवायचा, नाही तर करपतं. तर लो फ्लेमवर शक्यतो करून घ्यायचा. फुल फ्लेम ठेवली तर तोपर्यंत खाली करपून जाईल, सो लो फ्लेमवरच. तर बघा हे मिक्स करून घ्यायचं छान. जो खिचडी आपण शिजवली ती त्यामध्ये टाकायची आणि फोडणीमध्ये टाकायची आणि मस्त मिक्स करून घ्यायचं. एकजीव झालं पाहिजे ते सगळं. चांगलं मिक्स केलं तर ते मस्त त्यामध्ये चव उतरेल सगळीकडे मसाला लागेल. तो पाणी ओतून घ्यायचं बघा. पाणी ओतलं आता मिक्स करून घेते. एकजीव झालं ना तर खूप छान लागतं. बघा असं हलवत राहायचं पाणी वाटल्या माझ्याकडून पाणी कमी पडलं आहे बघा. आता मी डबल पाणी वाटणार, मला थोडंसं एकजीव करू द्या. तर मी डबल पाणी वाटते आता, कारण कमी पाण्यामध्ये थोडं आपल्याला शिजवायला ठेवायचं नव्हतं. थोडंसं अजून म्हणजे आपण अगोदर शिजवून घेतलं इथे, पण डबल आपल्याला थोडं शिजवायचं आहे. म्हणजे तो मसाला कसा त्या राईसमध्ये शिरेल आणि चवीला खूप छान लागेल. म्हणून थोडं पाणी होतं, थोडं शिजायला ठेवायचं झाकून. नाही झाकून ठेवलं तर चालेल, काही प्रॉब्लेम. मी नाही झाकून ठेवणार, मी नॉर्मलच करते बघा.
मस्त थोड्या वेळ कमी फ्लेमवर ठेवलं आहे मी, झाकून नाही ठेवलं पण मोकळंच ठेवलं आहे, पण कमी फ्लेमवर ठेवलं आहे सो ते शिजतं. आणि थोडं चवीपुरतं मीठ डबल टाकून घ्यायचं आहे आपल्याला. आता इथं पण हातानेच टाकले आहे बघा, कारण मला हातानेच अंदाज घावतो, मला चमच्याने नाही अंदाज घावत. प्रत्येकचा आपापला असतं, मला सवय लागली हाताने, तर मी हाताने नाही टाकत, मला चुकतं. तर मी थोडी कोथिंबीर टाकून घेते इथं. कोथिंबीर म्हणजे छान स्मेल आणि स्वाद पण छान येतो, चवीला खूप छान लागतं. सो कोथिंबीर टाकायचीच त्याच्यामध्ये. एकजीव करून घ्या आता मस्त. पाणी पण बघा आटत आले, पाणी म्हणजे तो मसाला त्याच्यामध्ये शिरला आहे बघा. आता कोथिंबीर म्हणजे खूप छान स्वादपर्यंत आणि छान दिसतं, पण खूप भारी. मला कोथिंबीर खूप आवडते, मी सगळ्याच गोष्टीमध्ये टाकते, तुम्ही पण टाकत जावा कोथिंबीर. आता बघा, बघा किती छान दिसतं. आता मस्त शिजला आहे बघा आपला भात. आता मस्त मी खायला घेणार आहे. खूप चमचमीत भात झाला आहे.